हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू मिनी व्लॉग. तर सकाळी सकाळी चहा घेतला. आज खूप दिवसांनी चहा घेतला होता. नंतर फ्रेश होऊन देवपूजा वगैरे केली आणि अनिशालासुद्धा देवपूजा करण्यासाठी घेतलं आणि मी रोज तिला देवपूजा करताना प्रार्थना म्हणायला लावतेच. तर नंतर तिची प्रार्थना म्हणून झाली आणि कशी वाटली देवपूजा ती मला नक्की सांगा. नंतर मग मी माझी कामं आवरण्यासाठी घेतली. जसं की मी कपडे धुतले होते आणि आज खूप जास्त कपडे होते, त्यामुळं मग पटकन कपडे सुकायला टाकले बाहेर आणि पहिले कपडे होते ते सगळे काढून घेतले आणि मग नंतर सगळे कपडे वरती टाकण्यासाठी घेतले. तर इथे रोज कपडे वरती टाकताना ना वरती चढायला लागतं. अनिशाला म्हणजे वाटतं की मम्मा वरती चढली, म्हणून मग ती काय करते, येते माझ्याकडं आणि माझा पाय धरून वगैरे उभी राहते. तर आता तुम्ही बघू शकता तिने माझा पाय धरला आहे. तिला वाटतं की मी पडेल, म्हणून ती माझा पाय वगैरे धरते आणि सांगते की तू पडशील, मी पकडून ठेवते. आणि जोपर्यंत मी कपडे सुकायला टाकते ना तोपर्यंत ती तिथून हलतसुद्धा नाही आणि मग नंतर एक एक कपडा हातात देते माझ्या आणि मग नंतर मी सुकायला टाकते. तर असं आमच्या दोघींचं चाललेलं असतं. ती प्रत्येक कामात मला मदत करते आणि हे रोजचं असतं. नंतर मग डोअरमॅट्स वगैरे धुतली होती तर ती सुकायला टाकली आणि जी धुतलेली डोअरमॅट्स होती तर तीसुद्धा परत जागची जागी ठेवून दिली. नंतर जी सुकलेली कपडे होते तर ते फोल्डिंग करण्यासाठी घेतले. अनिशाला नाश्ता दिला होता तर तिचा नाश्ता करून झाला आणि नंतर ती बघत होती की मम्मा काम करते आणि मग तीसुद्धा आली खाली मला कपडे फोल्ड करायला मदत म्हणून. आणि तिची जी छोटी छोटी कपडे होती ना तर ती मी निवडून तिला दिली बाजूला आणि तिची तिला घडी घालण्यासाठी दिली. तर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर घडी घालते ती. मी जशी घालते तशीच घडी घालते ती. तर असं केल्याने मुलं ॲक्टिव्ह राहतात आणि त्यांचा स्क्रीन टाईम वगैरे कमी होतो. त्यामुळे आपल्यामध्ये आपल्या मुलांना इन्व्हॉल्व केलंच पाहिजे. मग त्यांना कळतं की कोणती कामं कशी करतात किंवा ते चिडचिड नाही करत प्रत्येक गोष्टीत आणि मग खेळतात किंवा आपल्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि त्याने आपलं बॉन्डिंगसुद्धा छान होतं. त्यानंतर अनिशाने डान्स केला आणि असा होता आजचा व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.